जय परशुराम, जय परशुराम। आज आम्ही सर्व ब्रह्मवृंद ह्यासाठी इथे जमलेले आहोत की जरंगे पाटील हे अतिशय असभ्य भाषेत आणि जातीवाचक शिवीगाळ, अनाजी पंत, कळीचा नारद, बामन, टरबूज अशा खूप काही घाणेरडे आरोप करत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जे शिवीगाळ केली आहे आणि सर्व ब्राह्मण समाजाला त्याची ठेच पोचलेली आहे। अतिशय संयमी आणि सुसंस्कृत असा ब्राह्मण समाज असताना देखील त्यांच्या संयमाचा अंत कुणीही पाहू नये हा असा निषेध आम्ही सर्व ब्राह्मण वृंद अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा वसमतच्या वतीने सर्व आम्ही ब्राह्मण समाज जाहीर निषेध करतो। जरंगे पाटलाच्या वक्तव्याचा जाहीर निषेध, निषेध, निषेध। आणि म्हणून सर्व बाकीचे समाज सुद्धा बामन, बामनाड हे जे सगळं शिवीगाळ करतात त्यासाठी कुठेतरी सरकारने याची दखल घेऊन अट्रॉसिटीचा आम्हाला नियम लागू करावा अशी मी सरकारकडेही मागणी करते। आणि ह्यापुढे कुणीही अशी हिंमत करू नये की समाजाविषयी बोलताना आपण एका समाजाचं नेतृत्व करतोय आरक्षणासाठी, तर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण बोलत असताना एवढं मोठ्या नेतृत्वामध्ये कुणाबद्दलही व्यक्तिशः टार्गेट करणं आणि त्याला जातीवाचक बोलणं हे काही चांगलेपणाचं लक्षण आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपतीलाही लाजवेल, छत्रपतीला असा स्वराज्य हवा होता का? त्यांच्या विचाराचा हा मराठा समाज आहे का? मी समाजाला नाही बोलणार, व्यक्तिशः जरंगे पाटलाच्या वक्तव्याचा निषेध आहे मला, जरंगे पाटलाचा सुद्धा नाही। आणि आम्ही सर्व ब्राह्मण समाज त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो। आम्ही अतिशय संयमी आहोत, आम्ही रस्त्यावरही उतरत नाही, उतरलं तरी कोणालाही आमच्या मोर्चांचा त्रास होत नाही। आणि म्हणून आमचा अंत पाहू नये, यापुढे जर का ब्राह्मण समाजाला असं टार्गेट करण्यात आलं कुणालाही, तर आम्ही ते खपवून घेतलं जाणार नाही। जाहीर निषेध। उपस्थित मित्रांनो, या मराठा आंदोलनाच्या संदर्भातली जी भूमिका इतर सर्व पदाधिकारी, इतर सर्व समाजातील लोकांनी जी लावून धरली होती त्याला कोणाचाही व्यक्तिशः विरोध असायचं काही कारण नाही। कोणातरी समाजाच्या एका नेतृत्वाचं जी भूमिका होती, एका समाजाची जी मागणी होती त्या मागणीसाठी सर्वांनी समर्थनार्थ राहिलेली। परंतु हे आंदोलन हळूहळू भरकटत जात असताना व्यक्तिगत आरोप होत असताना शेवटी एका समाजावर, विशेषतः ब्राह्मण समाजावर, या राज्याचे मुख्यमंत्री हे फडणवीस हे ब्राह्मण आहेत हे व्यक्तिशः सर्वांना माहीत असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक त्यांची व्यक्तिगत उपेक्षा करत समाजावर सुद्धा जाहीरपणाने टीका करत असेल। हे टीका करणं हे सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या सुसंस्कृतीला जपणारं तर निश्चित नव्हे, परंतु हे जातीमध्ये, धर्मामध्ये आणि व्यक्तिमध्ये द्वेष आणि सामंजस्य नष्ट करणार आहे, द्वेष वाढवणार आहे। म्हणून या संबंधातली जी भूमिका होती ती ब्राह्मण समाज हा नेहमी संयमितच राहिलेला आहे, परंतु संयमित राहणं याचा अर्थ त्यांना ती गोष्ट समजत नाही अशातला भाग नाही। काल आपण फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया सुद्धा पाहिली, तीही देखील अत्यंत संयमित होती, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये आक्रस्ताळेपणा नव्हता। परंतु ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर देखील, म्हणजे आज सकाळच्या जर भूमिका जरी पाहिल्या, जरंगे पाटलाच्या जर भूमिका पाहिल्या तर ती अत्यंत आक्रस्ताळेपणाची आहे। म्हणजे त्यांना एका व्यक्तीच्या बद्दल तर आक्रस आहेच आहे, परंतु त्या अनुषंगाने त्यांनी बोलत असताना त्यांच्या बोलण्यातला जो भाव प्रगट केला तो भाव हा ब्राह्मण समाजाच्या द्वेषाची पुरी परिपूर्ती आहे असंच मी इथं मानतो। म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत। हा जाहीर निषेध करत असताना व्यक्तिगत जरंगे पाटलाच्या बोलण्याचा आणि त्यांच्या वागण्याच्या कृतीचा हा जाहीर निषेध आहे। हा जाहीर निषेध हा कोणत्याही समाजाचा किंवा त्या मराठा समाजाच्या व्यक्तींचा कोणाचाही जाहीर निषेध नाही, हे इथं मला स्पष्टपणे नमूद करावं वाटतं। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरंगे यांनी जे बेताल वक्तव्य केलं आणि ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, हे एकदम त्यांचं कार्य चुकीचं आहे। ब्राह्मण समाज मराठा आरक्षणाच्या यापूर्वीही विरोधात नव्हता आणि आजही विरोधात नाही। याउलट पक्षी ब्राह्मण समाजाने आरक्षण मिळण्याबाबत त्यांना जाहीर पाठिंबा देखील दिलेला आहे।
तरी पण त्यांना ब्राह्मण समाज दुखवल्यासारखं वक्तव्य केल्यामुळे ब्राह्मण समाजाला त्यांच्या व्यक्तिशी चीड आलेली आहे। यापुढे कुठल्याही नेत्यांनी ब्राह्मण समाजाविषयी अपशब्द न वापरावा म्हणून आम्ही आज टोटल जाहीर निषेध व्यक्त करत आहोत। जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। आज सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं इथे SDM ऑफिसला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांचं कुठल्याही जातीपातीचा द्वेष न करता राजकारणाच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीच्या माध्यमातून सर्व समाजाला एकोप्याने घेऊन चालण्याची त्यांची कारकीर्द होती। ही सगळ्या महाराष्ट्रानं मागच्या 25 वर्षापासून पाहिली, परंतु व्यक्तिगत पातळीवर जातीचा आधार घेऊन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण समाजाने याआधीच मराठा समाजाचं जे आरक्षण चालू आहे त्याला बिनशर्त पाठिंबा दिला। आमची काय हरकत असण्याचं काही कारण नाही, आम्ही त्यांच्यासोबत आहोत। असं असताना सुद्धा जरांगे पाटील यांनी व्यक्तिगत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समाजाला जे अपशब्द वापरले हे अतिशय महाराष्ट्राच्या संस्कृतीला अतिशय निंदनीय गोष्ट आहे। या महाराष्ट्रात सगळा समाज एकोप्यानं राहतो, त्यांच्या वक्तव्यामुळे सर्व समाजामध्ये भीती निर्माण होते की काय असं भीतीदायक वातावरण या महाराष्ट्रात चाललेलं आहे। म्हणून जरांगे पाटील साहेबांनी आरक्षणाच्या संदर्भात वक्तव्य करावं, त्यांनी त्या संदर्भात बोलावं, राज्यकर्त्यांकडे मागणी करावी, परंतु कुण्या व्यक्तिगत समाजावर येऊन सर्व समाजानं महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजानं त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, कुणीही विरोध केला नाही। असं असताना सुद्धा व्यक्तिगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे निंदनीय असे आरोप केले जे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला भूषणावं नाही। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि जातीपातीचा आधार घेऊन त्यांच्यावर बोचरी टीका करायची हे आम्हाला मान्य नाही। म्हणून शासनाने योग्य ती समज द्यावी, त्यांनी भविष्यामध्ये असे समाजाबद्दल अपशब्द न वापरता तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात लढा, त्यासाठी आम्ही बिनशर्त तुमच्या पाठीशी आहोत। हे व्यक्तिगत हे जे निवेदन दिलेले आहे हे कुण्या समाजाच्या विरुद्ध नाही हे मी या ठिकाणी नमूद करतो। एकट्या जरांगे पाटलांनी जे भाषा वापरली त्याचा या निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर या निषेधाची योग्य ती कारवाई करावी अशी मी सकल ब्राह्मण समाज वसमतच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो आणि गुण्यागोविंदाने या महाराष्ट्रामध्ये सर्व समाज एकोप्यानं राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।